यात काळाचा महिमा अघात असतो असं म्हणतात। जे काल शिखरावर होते ते आज पायथ्याशी दिसतात आणि ज्यांना लोकांनी नाकारलं होतं ते पुन्हा फिनिक्स पक्षासारखे भरारी घेताना दिसतात। आज आपण एका अशाच राजकीय संघर्षाची गोष्ट समजून घेणार आहोत ज्याने उत्तर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले आहे। ही गोष्ट आहे संगमनेरची। काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाने गेल्या विधानसभा निवडणुकीत एक मोठा धक्का पाहिला। महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला। हा पराभव केवळ थोरातांचा नव्हता तर ती संगमनेरच्या जुन्या समीकरणांची पडझड होती। राधाकृष्ण विखे पाटील यांची तिरकी चाल, अमोल खताळ यांचा आक्रमक प्रचार यासमोर थोरात यांची संजीवनी कमी पडली। खताळ निवडून आले, गुलाल उधळला गेला आणि संगमनेरमध्ये परिवर्तनाची लाट असल्याची चर्चा रंगली। पण मंडळी, पब्लिक सब जानती है, अवघ्या एका वर्षात, होय फक्त एका वर्षात संगमनेरच्या वाऱ्याची दिशा 180 अंशाने बदलल्याचं चित्र आहे। ज्या अमोल खताळ यांना लोकांनी डोक्यावर घेतलं होतं त्यांच्याबद्दल आज चौकाचौकात नाराजीचा सूर का उमटत आहे? गेल्या वर्षभरात असं नेमकं काय घडलं की संगमनेरकरांना पुन्हा एकदा थोरात तांबे जोडीची आठवण येऊ लागली आहे? 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानात संगमनेरची जनता पुन्हा जुन्या नेत्याला कौल देणार की अमोल खताळ यांच्यावर विश्वास दाखवणार? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला गेल्या वर्षभरात घडलेल्या 5 प्रमुख घटनांचा सविस्तर आढावा घ्यावा लागेल। आज आपण समजून घेऊया संगमनेरच्या बदललेल्या मूडची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। मंडळी, निवडणुकीत जय पराजय होतच असतात, पण सत्तेवर आल्यानंतर लोकप्रतिनिधी कसा वागतो यावर त्यांचं भविष्य ठरतं। अमोल खताळ सत्तेत आले, पण त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच संगमनेरला एका भयानक संकटाने घेरलं। ते संकट म्हणजे अंमली पदार्थांचा विळखा। गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर शहरात आणि ग्रामीण भागात अंमली पदार्थांची तस्करी आणि वापर वाढल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या। तरुण पिढी या नशेच्या जाळ्यात अडकत चालली होती। पालकांच्या काळजाचा ठोका चुकत होता। पण संतापजनक गोष्ट तेव्हा घडली जेव्हा या अंमली पदार्थांच्या प्रकरणात सापडलेल्या काही संशयित तरुणांचे धागेदोरे थेट खताळ गटातील कार्यकर्त्यांचे जोडले गेले। ज्या हातांनी तरुणांना रोजगार द्यायचा होता तेच हात तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलत आहेत की काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला। अमोल खताळ यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची नावं या प्रकरणात आल्याने त्यांच्या प्रतिमेला पहिला आणि मोठा तडा गेला। सुसंस्कृत संगमनेरमध्ये ही उडता पंजाब सारखी परिस्थिती का निर्माण झाली? सत्तेचा वापर या अवैध धंद्यांना पाठीशी घालण्यासाठी होतोय का? असे प्रश्न जेव्हा मध्यमवर्गीय आणि महिला वर्गातून विचारले जाऊ लागले तेव्हाच अमोल खताळ यांच्या लोकप्रियतेची घसरण सुरू झाली। कारण रस्ते, पाणी यापेक्षाही पालकांसाठी आपल्या मुलांचे भवितव्य आणि सुरक्षा जास्त महत्त्वाची असते आणि नेमक्या तिथेच विद्यमान आमदार कमी पडले। दुसरा आणि अत्यंत गंभीर मुद्दा म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा। संगमनेर हे तसं शांतताप्रिय शहर, पण सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर काय होतं याचं जिवंत उदाहरण संगमनेरकरांनी पाहिलं। पोलीस स्टेशन जिथे सामान्य माणूस न्यायाची अपेक्षेने जातो तिथेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला। हा राडा साधासुद्धा नव्हता। सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात घुसून गोंधळ तर घातलाच, पण शहरात अशी चर्चा आहे की शिवसेनेच्याच शहर प्रमुखाला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करण्यात आली। विचार करा, जर सत्ताधारी पक्षातले पदाधिकारीच एकमेकांना पोलीस ठाण्यात मारत असतील आणि पोलीस हतबल होऊन पाहत असतील तर सर्वसामान्यांचे काय? जेव्हा कुंपणच शेत खायला लागतं तेव्हा शेतकऱ्याने कोणाकडे दाद मागायची? अमोल खताळ यांच्या कार्यकर्त्यांचा हा मस्तावलापणा समोर आला। त्याने व्यापारी, व्यावसायिक आणि शांतताप्रिय नागरिकांमध्ये धास्ती निर्माण केली। हाच का तो बदल? असं लोक एकमेकांना विचारू लागले। बाळासाहेब थोरात यांच्या काळात अशी गुंडगिरी किंवा पोलीस स्टेशनमध्ये राडा झाल्याचं लोकांना आठवत नव्हतं। त्यामुळं या घटनेने अमोल खताळ यांच्या प्रशासनावरील पकडीवर आणि त्यांच्या नैतिकतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं। सत्तेचा माज कार्यकर्त्यांना चढला आहे आणि साहेब त्याकडे दुर्लक्ष करत आहेत हा संदेश लोकांपर्यंत गेला जो आता त्यांच्या अंगाशी येत आहे। तिसरा मुद्दा तर थेट बोले तैसा न चाले या उक्तीला लागू पडतो। निवडणुकीच्या प्रचारात अमोल खताळ आणि त्यांच्या नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत रान उठवलं होतं। थोरात तांबे कुटुंबीय वर्षानुवर्षे सत्तेत आहेत, नवीन चेहऱ्यांना संधी मिळत नाही असं सांगत त्यांनी मतं मागितली होती। लोकांनीही याला भाळून त्यांना संधी दिली। पण गंमत बघा, जेव्हा स्वतःवर वेळ आली तेव्हा अमोल खताळ यांनी काय केलं? उमेदवारी जाहीर करण्यासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली आणि शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी कोणाला दिली? तर आपल्याच वहिनींना, सुवर्णा खताळ यांना।
मंडळी, राजकारणात वारंवार हेच घडतं. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. सुवर्ण खताळ यांची उमेदवारी जाहीर होताच अमोल खताळ यांचा घराणेशाहीचा विरोध हा फक्त एक जुमला होता, हे लोकांच्या लक्षात आलं. जर तुम्हाला घराणेशाही संपवायची होती तर तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला संधी का दिली नाही? स्वतःच्या वहिनीला उमेदवारी देऊन तुम्ही थोरातांपेक्षा वेगळं कसं ठरता? हा प्रश्न मतदारांना खटकला. ज्या मुद्द्याच्या जोरावर त्यांनी थोरातांना घेरलं होतं, तोच मुद्दा आता बुमरँग होऊन अमोल खताळ यांच्यावर उलटला आहे. लोकांचा ब्रह्मनिरास होण्याचं हे प्रमुख कारण ठरलं आहे. चौथा फटका बसला तो महायुतीतील अंतर्गत कलहाचा. सत्तेत आल्यावर वाटाघाटीवरून मित्रपक्षात भांडणं होतात, पण संगमनेरमध्ये हे प्रकरण विकोपाला गेलं. सुवर्ण खताळ यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत अस्वस्थता पसरली. भाजपच्या नगरसेविका मेघा भगत यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की आम्ही वर्षानुवर्षे कामं करायची आणि तिकीट मात्र नेत्यांच्या घरच्यांना मिळणार. ही नाराजी फक्त शब्दापुरती मर्यादित राहिली नाही, तर त्याचा परिणाम संघटनात्मक पातळीवर झाला. वैशाली तारे, ज्या शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख होत्या, त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. महिलांमध्ये ज्यांचे चांगले नेटवर्क आहे अशा नेत्यांनी साथ सोडल्याने खताळ यांची यंत्रणा खिळखिळी झाली. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे अजित पवार गटाने घेतलेली भूमिका. महायुतीत असूनही अजित पवार गटाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच जी ताकद अमोल खताळ यांच्या पाठीशी असायला हवी होती ती आता विभागली गेली आहे. मतांचे विभाजन होणार हे स्पष्ट आहे आणि त्याचा थेट फटका सत्ताधाऱ्यांना बसणार आहे. घरबेदी लंकेला आग लावतात तसंच काहीसं चित्र आज महायुतीच्या गोटात दिसत आहे. आता या सर्व नकारात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पराभूत होऊनही बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांनी काय केलं हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. पराभवाने खचून न जाता ही जोडी पुन्हा लोकांमध्ये मिसळली. गेल्या वर्षभरात बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे संगमनेरमध्ये सक्रिय राहिले. त्यांनी लोकांची गाऱ्हाणी ऐकली. सत्तेत नसतानाही त्यांनी विकासाची दृष्टी सोडली नाही. त्यांनी सुरू केलेला संगमनेर 2.0 हा उपक्रम गेम चेंजर ठरला आहे. काय आहे हा उपक्रम? तर संगमनेरचा शाश्वत विकास, तरुणांना संधी आणि आधुनिक सुविधांचे नियोजन. जिथे सत्ताधारी गट अंतर्गत भांडणात आणि पोलीस स्टेशनच्या राड्यात व्यस्त होता, तिथे थोरात तांबे जोडी भविष्याचा वेध घेत होती. सत्यजित तांबे यांची तरुणांमधील क्रेज आणि बाळासाहेब थोरात यांचा संयमी अनुभव याचं कॉम्बिनेशन पुन्हा एकदा प्रभावी ठरताना दिसत आहे. लोकांनी पाहिलं की सत्ता गेल्यावर हे लोक पळून गेले नाहीत, उलट जास्त तन्मयतेने काम करत आहेत. जुने ते सोने ही म्हण संगमनेरकरांना आता पटू लागली आहे. थोडक्यात सांगायचं तर वर्षभरापूर्वी झालेली चूक सुधारण्याची संधी संगमनेर शोधत आहेत का असा प्रश्न पडतोय. कारण स्पष्ट आहे, अंमली पदार्थांमुळे बिघडलेली तरुण पिढी, पोलीस ठाण्यातील गुंडगिरी, घराणेशाहीच्या मुद्द्यावर झालेली फसवणूक आणि महायुतीतील फाटाफूट या सगळ्याच्या विरोधात थोरात तांबे यांनी उभं केलेली विकासाची संगमनेर 2.0 संकल्पना. त्यामुळेच आज हवेची दिशा बदललेली दिसते. ज्यांनी अमोल खताळ यांना डोक्यावर घेतलं होतं तेच मतदार आज त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र राजकारण हे अनिश्चिततेचं दुसरं नाव आहे. वरवर दिसणारं वातावरण आणि मतपेटीत पडणारं मत यात कधी कधी तफावत असते. अमोल खताळ यांच्याकडे सत्तेची ताकद आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांची मनी पॉवर आहे. ते शेवटच्या क्षणी काय खेळी करतात यावरही खूप काही अवलंबून आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, संगमनेरची ही निवडणूक आता एकतर्फी राहिलेली नाही. अमोल खताळ यांना आता शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण समोर आव्हान आहे ते बाळासाहेब थोरात नावाच्या मुरबी राजकारण्याचं, ज्यांनी पराभवातून धडा घेत पुन्हा विजयाची मुहूर्तमेढ रोवण्याची तयारी केली आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? संगमनेरमध्ये खरंच परिवर्तन होणार का? अंमली पदार्थ आणि गुंडगिरीच्या मुद्द्यावर जनता अमोल खताळ यांना नाकारणार की पुन्हा संधी देणार? आणि संगमनेर 2.0 या विजनवर तुमचा विश्वास आहे का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, संगमनेरच्या प्रत्येक ग्रुपवर शेअर करा आणि महाराष्ट्राच्या अशाच सविस्तर आणि रोखठोक राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.